चला फिल्डिंग सेटअप करून घ्या प्लीज, विनंती असेल पतोपॅकर्स संघाला. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चला ॲक्शन स्पोर्ट्स संघाचा सूरज आमच्यापर्यंत प्लीज त्वरित यायचा आहे, विनंती असेल सूरजला. नक्कीच वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. आरके एंटरप्राइजेस प्रस्तुत उपविभाग प्रमुख चषक 2023 सर्व पाहुण्यांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अप्रतिम स्पर्धा रणजितदादा केनी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन सातत्याने जर पाहिलं तर नायका म्हटले कुठलीही स्पर्धा असू द्या, दानशूर व्यक्तिमत्व रणजितदादा केनी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मोहनदादा पाटील. सामन्याची सुरुवात दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. हा सामना जर पाहिला तर दोन टीम्स मध्ये होताना दिसेल. एका बाजूला असेल पतू पॅकर्स तर दुसऱ्या बाजूला दीपेश फाउंडेशन. हे दोन संघ एकंदरीत लढताना दिसतील. त्या ठिकाणी टायमर सेट केलेला आहे दोन्ही संघाला. ऑल द बेस्ट. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी पहा. स्कूपचा फटका खेळण्याच्या नादामध्ये जर पाहिलं तर लाऊड अपील केली जाते परंतु विकेट नसेल. या ठिकाणी काय घडले मैदानाच्या आतमध्ये पंच इशारा करतील, डेफिनेटली आउट नसेल. या ठिकाणी जर पाहिलं तर आर्यन आणि एकंदरीत यशलेश हितेच्या माध्यमातून लाऊड अपील केली होती परंतु त्या अपीलमध्ये थोडंसं जर पाहिलं तर उत्साह दिसला नाही आणि तिथून जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून डॉट बॉल या चेंडूला घोषित केलं जाईल. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आर्यन. पहिलाच बॉल चांगला बॉल या ठिकाणी टाकण्यात यश मिळतं. एक आगळा वेगळा फटका खेळण्याच्या नादामध्ये रुपेशने केलेला डॉट बॉल कमी करावे लागतील. षटकार चौकार जास्त मारावे लागतील कारण की 30 षटकांचा सामना आहे. बॉल तयार. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक असेल चिनू. या ठिकाणी जर पाहिले तर वन बाउन्स चेंडू कॅरी करेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि अशा रीतीने रुपेशच्या बॅटमधून या ठिकाणी 2 धावा ऍड केल्या जातील आणि या 2 धाव्याने संघाचा धावफलक आता मात्र ओपन होईल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 2 या धाव संख्येने. 2 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्या आहेत. एकंदरीत विचार जर केला तर रुपेशच्या माध्यमातून पुढचा बॉल या ठिकाणी बॅटची थोडीशी एज लागली जाते. स्टेट टू द बॉल आणण्याचा प्रयत्न केला जातो तो म्हणजे आर्यन भोईरच्या माध्यमातून. या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट बॉल कमबॅक केले आर्यनने. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा खर्च केला, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. 3 चेंडूत फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय. मागचा वर्षाचा विचार जर केला तर पतू पॅकर्स संघ अगदी जर पाहिले तर प्रत्येक मॅच मध्ये प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक मारताना सातत्यानं आपण पाहू शकाल. ऑन साइडला फटका चांगला आहे. रुपेशच्या बॅट मधून किती धावा येतील? चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. इट्स आउट ऑफ दी पार्क. आरके नावाचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. हिऱ्यावानी दादाचा स्वभाव आज समाज कार्याचे दादा. नक्कीच या ठिकाणी कमबॅक केले जाते. एवन जोडी यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. नक्कीच एवन जोडी यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था त्यांच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फुलटच बॉल आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक असेल चिनू. 1 बाउन्स ओव्हर दी रो. चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा सीमारेषे पार. हा आलाय 1 बाउन्स. एका टप्प्याच्या 6ने चौकार 4.
5 चेंडू फेकून झालेत. एकंदरीत 12 ही धावसंख्या धाव फटकावर लगावली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना दीपेश फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा बॉल. ओव्हर दी विकेटने बॉलर तयार. आर्यन भोईर या ठिकाणी फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. चिनीच्या माध्यमातून झेल सोडली जाते. पहा मिड विकेटला हा झेल सुटला जातोय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा. या ठिकाणी जर पाहिलं तर झेल झाला असता तर विकेट देखील मिळाली असती आणि या 2 धावा देखील वाचल्या असत्या. अशा रीतीने षटकाची झाली समाप्ती. प्रथम बॅटिंग करत असताना दीपेश फाउंडेशन या संघाची धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे बिनबाद नाबाद जिंदाबाद 14 ही धावसंख्या धाव फटकावर लगावली जाते. फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस येतो. तू चंद्र गावात क्रिकेट सामने तो भरवितो. डीजे ज्याप्रमाणे गाण्याचा उल्लेख 15 फेब्रुवारी नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्वाचा दिवस. मोहनदादा पाटील आणि सातत्याने जर पाहिलं तर लाख मोलाची स्पर्धा त्यांची पाहायला मिळते. या वर्षी देखील नव्या जोमात, नव्या रंगात, नव्या ढंगात आपण मोहनदादा पाटील यांची फेब्रुवारी महिन्यात स्पर्धा डेफिनेटली पाहू. प्रत्येक वर्षी काही ना काही नाविन्य करण्याचा प्रयत्न असतो मोहनदादा पाटील आणि यावर्षी देखील मोठी स्पर्धा असेल नो डाऊट. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 14च्या घरामध्ये एक षटकाचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. नवीन गोलंदाज जितूला पाहू शकाल. स्ट्राईक एंडला बॅटर भावेश जोगले हा फलंदाज पाहायला मिळतो. आतापर्यंत जर पाहिलं तर रुपेशच्या बॅटमधून या 14 धावा नक्कीच येताना दिसतात. 6 चेंडू 14 धावा, एक षटकार एक चौकार रुपेशच्या बॅटमधून आतापर्यंत बॅट्समन सेट झालाय. एकंदर रुपेशला पाहू शकाल. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन चांगलं नाही आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडंसं मिस फंबल आणि तिथून जर पाहिलं तर निघालेल्या या 2 धावा आणि या 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे एकंदरीत 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 पाहू शकाल. अप्रतिम बॅटिंग रुपेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिल्या षटकात ज्या 14 धावा आल्या त्या म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर त्या रुपेशच्या बॅटमधून आल्या. परंतु आता मात्र जर पाहिलं तर भावेशने देखील कमबॅक केले. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतोय. या षटकात देखील 16 धावा येतील का हे देखील पाहायचं गेले. पहा फटका चांगला आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नसेल त्या ठिकाणी वेगाने पुढे सरसावेल. क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर भावेश जोगले च्या बॅटमधून पुढे एकदा ठिकाणी 2 धावा येतील. 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 18 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झाला. षटक क्रमांक 2 पाहू शकाल. जितू आतापर्यंत 2 चेंडू 4 धावा खर्च करताना दिसतोय. पतू पॅकर्स हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसेल. या ठिकाणी काय घडले मैदानाच्या आतमध्ये पंच वरतील की नाही तर या ठिकाणी पंच नाही. वाईड बॉल असेल इन स्विंग द ऑफ स्टंप. या ठिकाणी जर पाहिलं तर पडल्यानंतर आत वळणारा हा चेंडूची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी कमबॅक केले जात आहे. जितूच्या माध्यमातून 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता परंतु झेल करण्याची दाट शक्यता. ऋतिक भोईरच्या हातातून झेल निटसून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. हा दर्जेदार चौकार. नशिबाची साथ भावेश जोगले च्या मागून पाहायला मिळते. पहा नशिबाची साथ पहिल्या षटकामध्ये रुपेशने ठोठावल्या ते म्हणजे 16 धावा आणि पुणेचे एकदा भावेश जोगले देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफला पतू पाहायला मिळतो. या एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडूला अडवेल फेकी होईल तोपर्यंत पहा वेगाने अप्रतिम या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून रुपेश आणि भावेश ही जोडी अप्रतिम पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 24च्या घरामध्ये 1.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. नक्कीच पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2 तील.
या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. भावेश जोगलेच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरा देखील संपादित झालाय. नाबाद जिंदाबाद. आतापर्यंत टीम दीपेश फाउंडेशन हा संघ धावून पोहोचतोय तो म्हणजे 24च्या धावसंख्येवर. शेवटचं षटक अजून देखील बाकी असेल. 6 चेंडू जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील. घेऊया डीजे ब्रेक, देऊया डीजेला संधी. IPX समुद्र संधी 6 नोव्हेंबर तारखेला आमच्या रणजित किनी दादांचा आज वाढदिवस आला. असा कोहिनूर हिरा इथे जन्मला दादांचा वाढदिवस आला. आमच्या रणजित किनी दादांचा आज वाढदिवस आला. असा कोहिनूर हिरा इथे जन्मला दादांचा वाढदिवस आला. जुचंद्रगावचा डॅशिंगिरा साऱ्या मित्रांचा, डॅशिंगिरा साऱ्या मित्रांचा, डॅशिंगिरा साऱ्या मित्रांचा. हे प्रकाश पप्पा शालिनी मम्मीचा आहे तो एकदम लाडाचा, आहे तो एकदम लाडाचा, आहे तो एकदम लाडाचा. लाडक्या त्याच्या छायाताईने प्रेमाने केक काय भरविला. हीना ताई आरती करते आज. चला लगेच फील्ड सेटअप करून घ्या विनंती असेल. काय नक्कीच 24 धावा धाव फटकावर लागवला गेल्यात. आतापर्यंत 12 मिनिटाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कोणला गोलंदाजी दिली जाईल, कारण की एक गोलंदाज विनीत मला तर वाटते शॉट असेल आणि त्याच्या जागी कोणला गोलंदाजी दिली जाईल हे देखील पाहायचं गेलंय. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 24च्या घरामध्ये नवीन गोलंदाज अनिलला आपण पाहू शकाल. मास्टर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे, परंतु आज सिद्ध करावं लागेल. 24 धावा धाव फटकावर लगावला गेलात. आरके एंटरप्राइजेस प्रस्तुत उपविभाग प्रमुख चषक 2023. खरखरच टेनिस क्रिकेट विश्वाला भरपूर ग्लॅमर आले. आज जर पाहिलं तर बऱ्याच लाख मुलाच्या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये सामन्यास सुरुवात केला. ॲक्युरेट आता मात्र तुम्हाला चला अनिल मैदानाच्या आतमध्ये प्लीज टाइमपास करू नका, देखील दक्षता घ्या. वारंवार सूचना करतोय कारण की आपल्याला लख प्रकाशात हे सामने संपवायचे आहेत. पहिला बॉल गोलंदाज तयार. या ठिकाणी पहिलाच बॉल जर पाहिले तर वाईट बॉल असेल डेफिनेटली. पंच इशारा करतायत. या ठिकाणी जर पाहिजे तर अनिलला वाटलं वाईट बॉल नसेल, रिच वाईट नसेल याची देखील दक्षता घ्या. एक धावेने संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील पुढचा बॉल अक्रॉस बॅट. फटका चांगला फांडले रक्षक आहे. राहील प्रेक्षक बनून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. हा आलाय दर्जेदार चौकार. 4 दादांचा आज वाढदिवस आला. असा कोहिनूर हिरा इथे जन्मला दादांचा वाढदिवस आला. रणजित किनी दादांचा आज वाढदिवस आला. असा कोहिनूर नक्कीच शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, त्याला हुक केलंय, त्याला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंकरिता हा तो चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक जर पोहोचेल ते म्हणजे 29च्या घरामध्ये. 29 रन्स ऑन दी बोर्ड. पहिला चेंडूवर चौकार येतोय. पुन्हा एकदा लावड बोल केली जाईल. अशा रीतीने काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पंचांचा बोट नाही तर डेफिनेटली विकेट नसेल. लेग बाईज या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी जर पाहिजे तर लाऊड अपील इथेच्या माध्यमातून केली, परंतु निशाण मात्र एकंदरीत सक्षम पंच आहेत. या स्पर्धेचे उद्घाटक. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे विशाल पाटील. आता मात्र कुठलीच चुकी करणार नाही आहे. धक्का क्रमांक 1 लगावला जाईल. दीपेश फाउंडेशन या संघाला रुपेश याला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 29 असताना घेऊ एक डीजे ब्रेक. ऐकूया रणजितदादा किनी यांचं रणजित किनी साथीदार. दादाचा आमच्या तो दिलदार. दादाचा आमच्या तो दिलदार. दादाचा आमच्या तो दिलदार. हे भूषण पडवले जीव लग यार. हे
हेमंतवर्धक दादा खंबीर. हे नऊ तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. नऊ तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. वेलकम बॅक सर्वांचं सरचं स्वागत. नवीन फलंदाज जीवन एकंदरीत मैदानाच्या आत जीवन डिसूजाला आपण पाहू शकाल 29 धावसंख्येवर 1 विकेट गेला. तो म्हणजेच रुपेशला परतावा लागेल. डगआउटच्या दिशेने 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. गोलंदाज तयार. या ठिकाणी पहा चांगला लाईन लेंथने या ठिकाणी एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु भावेश जोगले याला परतावा लागेल. डगआउटच्या दिशेने एकही धाव या ठिकाणी नसेल. विकेट सॅक्रिफाईस करून बसलाय तो म्हणजे भावेश जोगले. कम ऑन डीजे. वाढदिवस आला. मोहनबाई पाटील निलेश म्हात्रे आयलन मित्राच्या बर्थडेला. आयलन मित्राच्या बर्थडेला. आयलन मित्राच्या बर्थडेला. कीर्तन प्रशांत मित्र आयलन. पहा पहिला चेंडू जर पाहिलं तर जरी वाईट आला तिथून षटकार आला, तिथून सॉरी चौकार आला, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट. विकेट आणि विकेटच पाहायला मिळाले. विकेटची हॅट्रिकची संधी या ठिकाणी चालून आले, परंतु होईल का हे देखील पाहायचं गेले. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी विकेट हॅट्रिक क्लीन बोल्ड. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद. तू चल मैं आया. आणि अशा रीतीने धक्का क्रमांक जर पाहिजे तर 3 लगावला जाईल. टीम दीपेश फाउंडेशन विशाल याला परतावा लागेल. डगआउटच्या दिशेने धावसंख्या 29 असताना लगावलेला हा तिसरा धक्का. शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या अंदर बाकी असेल. घेऊया एक डीजे ब्रेक. द ग्रेट मराठा ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष. नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील जवळपास 4 चेंडूचा सामना केला एकंदरीत दिनेशने, परंतु त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. पण आता स्ट्राईक मिळाले. षटकार जर मारला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. रणजित दादा केनी आरके यांच्या माध्यमातून एक आरके नावाचा ब्रँडेड षटकार मारावा लागेल, तेव्हाच 1000 रुपये या ठिकाणी प्राप्त होतील. या ठिकाणी डॉट बॉल असेल डेफिनेटली. या ठिकाणी काय गोलंदाजी केले, अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी अनिलच्या माध्यमातून. सुपर गोलंदाजी. चांगला लाईन अँड लेंथवर अचूक टॅपवर भेदक मारा. जरी पहिला बॉल वाईट गेला तिथून चौकार आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. विकेट विकेटच पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या पोचती गेली ती म्हणजे एकंदरीत जर पाहिजे 29च्या घरामध्ये आणि 30 धावांचं उद्दिष्ट असेल टीम पतू पॅकर्स या संघासमोर. घेऊया एक डीजे ब्रेक. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण येऊया. होतो या नावाचा जय जयकारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबांना त्याचा सहारा. मानी तो दादाला गावय सारा. मानी तो दादाला गावय सारा. मानी तो दादाला गावय. हे मनान सच्चा है लई नेक. दिलात बसलाय राम. मनान सच्चा है लई नेक. दिलात बसलाय राम. रणजित किनीचा गाजतय नाव. आमचे दादाच गाजतय नाव. रणजित किनीचा गाजतय नाव. आमचे दादाच गाजतय नाव. गाजतय नाव. आमचे दादाच गाजतय नाव. रणजित किनीचा गाजतय नाव. आमचे दादाच गाजतय नाव. भावेश पाटील केतन भोईर साथीदार. भावेश साथीदार. केतन भोईर साथीदार. आर प्रशांत म्हात्रे विलास पाटील नेहमी पाठीशी ते खंबीर. नेहमी पाठीशी ते खंबीर. नेहमी पाठीशी ते खंबीर. आर माणूस की त्याची लयच भारी. दोस्तांवर आई जीव भाव. माणूस की त्याची लयच भारी. दोस्तांवर आई जीव भाव. रणजित किनीचा गाजतय नाव. आमचे दादाच
दादाचं गाजतय नाव, रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव, गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव, रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. चला धन्यवाद डीजे. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, विनंती असेल. चला या पुढचा सामना असेल तो म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर चला या पुढचा सामना केदारनाथ इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला ससूनगर. ससूनगर आमच्यापर्यंत पोहोचल्यात, केदारनाथ इंटरप्राइजेस लगेच आमच्यापर्यंत. कॅप्टन येऊ द्या. जेवढा टाइमपास मैदानाच्या आतमध्ये होईल तेवढ्या षटकांची कपात केली जाईल याची देखील दखलता घ्या. 18 चेंडू 30 धावा, मॅचचं समीकरण अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि एकंदरीत भावेश जोगले यांच्या माध्यमातून पाहिली. अठरा चेंडू 30 धावा, कुठला संघ विजय होईल? दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एकाबद्दल जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होईल डेफिनेटली, ती म्हणजेच दीपेश फाउंडेशन या संघाकडे. एकंदरीत जर पाहिलं तर रुपेश आहे, त्यानंतर बरेच चांगले गोलंदाज पाहायला मिळतात. कुणाला देखील मागच्या सामन्यामध्ये एक धाव देत जवळपास जर पाहिलं तर 3 ते 4 चेंडू निर्धाव टाकत अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. परंतु आज संघाला गरज आहे 18 बॉल 30 कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये हितेश आहे, एका बाजूला विशाल पाटील आहे. सातत्याने जर पाहिलं तर मागचा वर्ष मागचा हंगाम याच मैदानावर शेवटची स्पर्धा आपण जर पाहिली तर त्या स्पर्धेमध्ये विशाल पाटीलला बेस्ट बॅट्समन या ठिकाणी मिळाला. या ठिकाणी पहा दुसऱ्या अटेम्प्टला या ठिकाणी झेल सुटला जातोय. कोणाचा झेल सोडलाय तर नक्कीच चिकी सिंगल डबलला प्राधान्य देणारा हा फलंदाज हितेशच्या या ठिकाणी झेल सुटला जातोय. नक्कीच याच मैदानावर 2022 ची ती शेवटची स्पर्धा दिवेशच्या माध्यमातून भरवण्यात आली आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बेस्ट बॅटर म्हणून अवॉर्ड मिळाला तो म्हणजे विशाल पाटीलला. ही स्पर्धा लकी असेल. या ठिकाणी पहा लेग बिफोर द विकेटच्या सानिध्यातून फलंदाज होईल बाद, परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. हितेशला बॅक टू डगआउट एक मोठा हादर लगावला जाईल टीम पतू पॅकर्स जू चंद्र या संघाला. मैदानाच्या आतमध्ये लगेच वॉर्मअप करत जायचं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आता मात्र 2 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 1 विकेट देखील गेले, 2 चेंडू फेकून झालेत. या ठिकाणी जर पाहिलं तर चला क्विक फास्ट, कारण की 3-3 षटकांचे सामने खेळवायच्या दिशा मात्र आमच्यापर्यंत इशारा करतात. प्लीज विनंती असेल दोन्ही संघांना. गोलंदाज तयार, षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल त्याला बीट करून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. हा लाया नशिबाचा चौकार 4. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी शान. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय भगवनी शान. आमचा मोहन पाटील भाऊ. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3 धावसंख्या पुसली गेली म्हणजे 1 गडी बाद 6 ही धाव संख्या पाहायला मिळते. एकंदरीत 30 धावांचा पाठलाग करत असताना पतू पॅकर जीवचंद्र. लोअर फुलटच बॉल आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑब्रेकचा मारा मैदानाच्या आतमध्ये रुपेशच्या माध्यमातून केला जातो आणि या ठिकाणी डॉट बॉलची सांगता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. कमबॅक केलं एकंदरीत रुपेशनं. 1 चौकाराला, त्यानंतर जर पाहिलं तर 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली. 6 धावा या धाव फटकावर लगावला गेला. 1 विकेट गेले, 4 चेंडू फेकून झालेत. या ठिकाणी 5 स्टेप आउट झाले खेळण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीने आर्यन भोईर एक मोठा आधार लगावला जाईल पतू पॅकर जूत चंद्र या संघाला.
डीजे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चिनू. आपण चिन्मयला पाहू शकाल, चांगली बॅटिंग करावी लागेल. शरीर यष्टी जर पाहिली तर भरपूर भक्कम पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. आतापर्यंत 6 धावा या धाव फटकावर लगवल्या, 2 विकेट्स देखील गमावल्यात. येणारे बॉल 13 असतील, 13 चेंडू आणि 24 धावा हे तुम्हाला कराव्या लागतील. 13 चेंडू 24 धावा. गोलंदाज तयार, षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने बॉल तयार. लोअर फुटच बॉल आहे. नक्कीच रुपेशला देखील माहित आहे चिनूची शरीरयष्टी जास्तीत जास्त भरभक्कम पाहायला मिळते, परंतु चिनूला वागता येणार नाही आहे आणि त्याच प्रकारचा बॉल मैदानाच्या आतमध्ये त्याने पेस केला. अप्रतिम गोलंदाजी. एक षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करत असताना 6 ही धावसंख्या धाव फटकावर लगावली गेली. घेऊ एक डीजे ब्रेक, देवा डीजेला संधी आणि लगेच मैदानाच्या दिशेने. 15 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस येतो. तू चंद्र गावात क्रिकेट सामने तो भरवितो. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी शान. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय. चला टॉस या पुढचा सामना असेल. एका बाजूला टीम असेल ती म्हणजे ससूनगर आणि केदारनाथ एंटरप्राइजेस. प्लीज विनंती असेल या ठिकाणी ससूनगर देखील उपलब्ध आहे, केदारनाथ एंटरप्राइजेस देखील संघ मालक आपल्यापर्यंत जॉईंट आहेत. गोलंदाज तयार, षटक क्रमांक दुसरा पाहू शकाल. पहिल्या षटकात 2 विकेट्स घेतल्या, 6 धावा खर्च केल्या. अप्रतिम षटक पहिलं राहिलं. या ठिकाणी विशाल पाटील आता जिम्मेदारी खेळावा लागेल स्वतःच्या बळावर. या ठिकाणी पाहायला गेलं तर कुणाल मिस फिल्डिंग करतो आणि तिथून जर पाहिलं तर विशाल पाटील याच्या बॅटमधून येणाऱ्या या 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 8च्या घरामध्ये 8 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 30 धावांचा या ठिकाणी पाठलाग करत असताना आता मात्र 8 ही धावसंख्या धाव फटकावर लगावली गेली. 11 चेंडू 22 धावा राहिलेल्या मॅचचं समीकरण 11 बॉल 22. गोलंदाज तयार, ओव्हर दी विकेटने. या ठिकाणी पहा फटका चांगला आहे. ऑन दी अप डाऊन ग्राउंड फटका खेळला. तत्पूर्वी जर पाहिलं तर लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर विशाल पाटीलच्या बॅटमधून या ठिकाणी 1 धाव ऍड केली जाईल. एका धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 9 या धाव संख्येवर पाहायला मिळते. विलास पाटील नाना यांना विनंती करेल की नाणेफेकीसाठी या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफीज आहेत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत. सातत्याने कुठल्याही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच किंवा सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. पुढचा बॉल या ठिकाणी पहा फुलटस बॉल बॅटला लागलाय की नाही हे देखील पाहायचं गेलंय. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं नक्कीच दुसरं षटक या ठिकाणी संपादित झालंय. आणि 2 षटकांच्या अखेरीस एकंदरीत जर पाहिलं तर 30 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र धावसंख्या पोचली गेली. ती म्हणजे 12च्या घरामध्ये येणारे 6 बॉल शिल्लक असतील तुम्हाला करावे लागतील. त्यामध्ये एकंदरीत 6 बॉल किती करायचे? 12 झाले, 12 15 6 चेंडू आणि उर्वरित 18 धावा या तुम्हाला कराव्या लागतील. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था देखील करा. जन्मला दादांचा वाढदिवस आला. रणजित किनी दादांचा आज वाढदिवस आला. असा कोयनूर हिरा इथे जन्मला दादांचा वाढदिवस आला. मोहनबाई पाटील निलेश म्हात्रे आयलन मित्राच्या बर्थडेला.
मित्राच्या बर्थडेला आईल्या मित्राच्या बर्थडे. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी खरोखरच चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून देणगी या स्वरूपात आले. मोहनदादा पाटील त्यांच्या माध्यमातून 2 बकरे या स्पर्धेसाठी आले. त्यानंतर रणजित दादा किनी यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम, द्वितीय, त्यानंतर मालिकावीर, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या ट्रॉफीज आपल्याला 40 ते 50 हजाराच्या टुर्नामेंटला पाहायला मिळतात. पण आज जर पाहिलं तर जिचंद्र परिसरामध्ये अप्रतिम स्पर्धा, कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आणि अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला बॉल असेल, कुणाल व्हाईट बॉल टाकतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 17 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण. विशाल पाटील जोपर्यंत एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये असेल, कारण की मागचा हंगाम जर पाहिलं तर विशाल पाटील न गाजवून ठेवलं आणि पतू पॅकर्सने देखील 6 चेंडू 17 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण. मागच्या मॅच मध्ये कुणालने या धावा करू दिल्या नाही, परंतु आता काय होईल पहा. इन कटर बॉल आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. कुणालने कमबॅक केले जाते मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर विलास पाटील सन्मान एकंदरीत जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. एवन जोडी, पाण्याची व्यवस्था समीर घरत आणि एकंदरीत जर पाहिलं तर सुदामा गावडे यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. दीपेशच्या माध्यमातून जर पाहिलं तर 5,000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राईज, त्यानंतर विपुलच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी. ऑन दी ऑफ फटका खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल राहिल प्रेक्षक बोलून चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रो. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. हा आला आरके दर्जेदार चौकार 4. आणि त्यानंतर जर पाहिलं तर नितीनजी पाटील धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे एकंदरीत जर पाहिली तर 17 धावा. येणारे चेंडू तुमच्याकडे 4 शिल्लक असतील. 4 चेंडू तुम्हाला 13 धावा या बनवाव्या लागतील. 4 चेंडू 13 धावा. त्यानंतर नितीनजी पाटील त्यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाची रोख रक्कम देणगी. त्यानंतर अंकुश शेठ यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. ध्रुवी मनीष राऊत यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. दीपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. केदारनाथ एंटरप्राइज यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. अमित केदारनाथ पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिजे तर एकंदरीत जर पाहिलं तर 1,500 रुपये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच भूषणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. आणि त्यानंतर भूषण पडवले यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच सर्व देणगीदात्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 चेंडू 12 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका चांगला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. वेगाने पुढे सरसावेल तोपर्यंत झालं पाहिजे तर एकच धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे चेंडू असतील 3 चेंडू 10 धावा या कंपल्सरी कराव्याच लागतील टीम पतू पॅकर्स जुचंद्र या संघाला. तीन चेंडू 10 धावा. फुल टच बॉल या ठिकाणी मिस केला जातोय. आता मात्र धोक्याची एकंदरीत जर पाहिलं तर आता प्रेशरलाइज होईल फलंदाजाला, कारण की 2 चेंडू 2 मोठे फटके मारावे लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील एकंदरीत जर पाहिलं तर कुणाला एकंदरीत जर पाहिलं तर 6 चेंडू 16 धावा या कुणालनी फक्त 2 धावा खर्च केला. 14 धावा एकंदरीत वाचवल्या. परंतु आता मात्र 2 चेंडू 10 धावा. कुठला संघ विजय होईल या चेंडूवर समजेल. एका बाजूला पतू पॅकर्स, दुसऱ्या बाजूला दीपेश फाउंडेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 धावा या ठिकाणी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड होईल आणि अशा प्रकारे जर पाहिलं एक धाव कंप्लीट केली जाईल आणि अशा रीतीने दुसरी धाव घेताना फलंदाज चिनूला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट होईल तो म्हणजेच दीपेश फाउंडेशन या स्टँड मधून अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. कुणालच्या माध्यमातून घेऊया डीजे ब्रेक. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आज हो धमाल करायला, आज हो धमाल करायला. राहुल समीर जल्लोष करताना मित्राच्या वाढदिवसाला. आरके ग्रुप त्याच्या लढाचा.
चला एक चेंडू आणि 9 धावा. एक चेंडू 9 धावा. कुठला संघ विजय होईल? आता मात्र जर पाहिलं तर काय कमबॅक केले या गोलंदाजाने. सुपर्ब बॉलिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवताना लाईन अँड लेंथ अचूकरित्या कुणालच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला शेवटला आलेला हा दर्जेदार उत्तुंग उत्तुंग षटकार. 6 धावा. आणि अशा रीतीने टीम पतू पॅकर्स संघ पराभूत झालाय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दीपेश फाउंडेशन. चला या पुढचा लगेच होणारा सामना केदारनाथ इंटरप्राइजेस विरुद्ध असेल टीम ती म्हणजे ससूनगर. ससूनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. कोहिनूर हिरा इथे जन्मला दादांचा वाढदिवस